23 जुलै करंट अफेअर्स 2025 MCQ प्रश्नोत्तरे. प्रश्न 1. भारताने कोणत्या देशासोबत नवीन फ्री ट्रेड डीलला मंजुरी दिली आहे? पर्याय 1 अमेरिका, 2 फ्रान्स, 3 युनायटेड किंगडम, 4 कॅनडा. उत्तर 3 युनायटेड किंगडम. प्रश्न 2. या व्यापार करारामुळे भारतात कोणत्या क्षेत्रातील निर्यात वाढेल? पर्याय 1 तेल व वायू, 2 वस्त्र व चामडे, 3 इलेक्ट्रॉनिक्स, 4 शेती. उत्तर 2 वस्त्र व चामडे. प्रश्न 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या 2 देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत? उत्तर ब UK व मालदीव. प्रश्न 4. 23 जुलै 2025 रोजी कोणी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला? तर उत्तर आहे जगदीप धनखड. प्रश्न 5. हवामान विभागाने 23 ते 26 जुलै दरम्यान कोणत्या राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे? 1 महाराष्ट्र, 2 ओडिसा, 3 मध्य प्रदेश, 4 बिहार. तर उत्तर आहे 2 ओडिसा. प्रश्न 6. भारताने कोणत्या देशाकडून AH-664E अपाचे हेलिकॉप्टर प्राप्त केले? उत्तर 3 अमेरिका. प्रश्न 7. कोणता भारतीय लढाऊ विमान सेवा निवृत्त करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे की MiG-21. प्रश्न 8. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने कोणता सुधार प्रस्ताव मांडला? उत्तर निवडणूक विभाग स्वतंत्र करणे. प्रश्न 9. प्रधानमंत्री धनधान्य योजना कोणत्या हेतूसाठी सुरू झाली? याचे उत्तर आहे कृषी रोजगार व विकास योजना. प्रश्न 10. मिझोराम सरकारने कोणता नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे की मिझो डिस्पोर हब. नवीन पोर्टल सुरू केले आहे. प्लीज लाईक, शेअर, कमेंट और सब्सक्राइब. थँक यू.